घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी झालेले। या घटनेला वर्षही उलटलं नसताना 100 मीटर अंतरावर आणखी एक भलं मोठं होर्डिंग उभारण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांनी भीतीसह संतापही व्यक्त केलाय। तर आवश्यक बाबींची पूर्तता केल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केलाय। दरम्यान हे होर्डिंग तात्काळ काढण्यात यावं अशी मागणी आता स्थानिकांनी केली। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर असलेले एक होर्डिंग कोसळलं। यामध्ये तब्बल 17 जणांचा जीव गेला, 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि तिथूनच आता काही अंतरावर म्हणजे अवघ्या 100 मीटरवर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा एक भव्य मोठं असं होर्डिंग उभं राहिलेलं आहे। खरं तर ज्या ठिकाणी हे होर्डिंग होतं ती जागा बघितली तर इथून अवघ्या 100 मीटरच्या परिसरामध्ये हे पेट्रोल पंप आहे आणि त्या पेट्रोल पंपाला लागूनच ही गोदरेज प्रॉपर्टीची जी जागा आहे त्या ठिकाणी भलं मोठं असं हे होर्डिंग तयार करण्यात आलेलं आहे। आणि जे आजपासून आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जाहिराती देखील लागण्यास सुरुवात झालेली आहे। या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता या सगळ्या होर्डिंगबाबत त्यांनी जे काही नॉर्म्स आहेत, ज्या काही पूर्तता करणं आवश्यक आहे त्या सगळ्या केल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मात्र एक वर्षही अजून या घटनेला उलटलेलं नाही आणि अशात पुन्हा एकदा या पूर्व द्रुतगती मार्गावर अशा प्रकारचे होर्डिंग्स अवघ्या 100 मीटर अंतरावर लागल्यानंतर इथल्या स्थानिकांच्या मात्र हृदयात धस्स झालेला आहे। कारण ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ज्या बसेस आहेत, मुंबईवरून बाहेर निघालेल्या बसेस असतील किंवा मुंबईला येणाऱ्या बसेस असतील, खाजगी बसेस उभ्या राहतात। बाजूलाच मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत, त्यामुळे इथून दररोज शेकडो लोक जे आहेत ते या रस्त्यावरून ये जा करत असतात आणि अशा वेळेस पुन्हा एकदा हे होर्डिंग या ठिकाणी लागल्यानंतर नागरिक मात्र संताप व्यक्त करत आहेत। कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।